रुसलाची रुसू नको पाटलाची राहणी आपणार रुसू नको नमस्कार मित्रांनो, तर कसे आहेत? स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. तर जसे की मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीटमार्क्स, शेक इफेक्ट्स, ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता, ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं. तर चला आता मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्ही काय करायचं, जे काय आपले सुपर VPN आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे. नंतर सिंगापूरवरून इथून अशा प्रकारे सर्व्हर तुम्ही सिलेक्ट करायचे. नंतर जे काही आपले कॅपकट प्रो आहे याला ओपन करायचे, ठीक आहे. आणि जर तुमच्या कॅपकटला अपडेट आलेलं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, तिथे तुम्हाला सगळं भेटून जाईल, ठीक आहे. आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. जसे की मी आता कोणताही एक रँडम फोटो घेऊन घेतो. जसे की समजा इथून मी हा फोटो सिलेक्ट केलेला फोटो सिलेक्ट करायचे. HD वरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्यायचे. फोटोवरती क्लिक करून फोटोची लेअरला अशा प्रकारे 30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. परत व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे आणि इथून आपला वरून जीप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करून व्हिडिओमध्ये यायचे अशा प्रकारे. आणि इथून तुम्ही काय करायचे, जे मी तुम्हाला ब्लॅक स्क्रीनचं एक व्हिडिओ बनवून दिलेलं आहे, ऑडिओ व्हिडिओ, तर इथून याला घेऊन घ्यायचे. इथं तुम्हाला बीट वगैरे सगळं दिलेलं आहे, ठीक आहे, टाईप करून. तर तुम्ही काय करायचं, आता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बीट 1 बीट 2 अशा प्रकार नाव दिसतील तर तिथं थांबायचे. जसे की बीट 1 थांबायचे, इथं वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. परत बीट 2 वरती यायचे अशा प्रकारे पुढे, ठीक आहे. नंतर वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. अशा प्रकारे पटापट तुम्ही तुमचा फोटो बीटप्रमाणे कट करून घ्या. मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो. तर मी पटापट आधी फोटो कट करून घेतो. तर मित्रांनो, बघू शकता आता या व्हिडिओमध्ये शेवटीपर्यंत जेवढी मी बीट टाईप करून दिलेले होते त्यानुसार मी फोटो स्प्लिट करून घेतलेले वरचा. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचे. परत वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो एक्स्ट्रा पार्ट आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे. परत या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शनने यांना स्क्रॉल करून पुढे यायचे. आणि इथं तुम्ही एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओच्या ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे. आणि नंतर काय करायचे, परत या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून याला डिलीट करून टाकायचे, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचे, आता जे काही सुरुवातीचे 1 2 3 4 5 फोटो आहे तर हे सोडून द्या, ठीक आहे. 5 फोटो सोडून आता 6 नंबरच्या फोटोवरती यायचे. आता इथं आल्यानंतर थोडीशी लेअर अशा प्रकारे 2 बोटून वाढून घ्यायचे, झूम करून घ्यायचे. नंतर थोडे पुढे चालायचे, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. अशा प्रकारे वरचा जो काही मेन फोटो आहे तर याला थोडे अशा प्रकारे भागांमध्ये तुम्ही कट करायचे 6 नंबरचा फोटोला, ठीक आहे. फक्त या 6 नंबरचा फोटोला तुम्ही अशा प्रकारे छोटे भागांमध्ये कट करून घ्या. जसे की इथून आता मी करून घेतो आहे, ठीक आहे. जसे की मी तुम्हाला जसं सांगितले सेम तशा प्रकारे कट करायचे, ठीक आहे. छोट्या भागांमध्ये अशा प्रकारे फक्त तुम्ही स्प्लिट करून घ्या 6 नंबरचा फोटोला, ठीक आहे. एवढंच करायचं आहे. बघू शकता आता मी छोट्या भागांमध्ये या फोटोला इथून मी स्प्लिट करून घेतलेले. आता हे छोटे फोटो स्प्लिट झालेले बघू शकता 6 नंबरचा, ठीक आहे. तर हा फोटो आता स्प्लिट झाल्यानंतर काय करायचे, तर तुम्ही काय करायचे मित्रांनो, आता जो काही आपला 7 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून इथं रिप्लेसमध्ये यायचे. वरून आपला जीप फाईल फोल्डर सिलेक्ट करायचे. तर जो काही व्हाईट कलरचा अशा प्रकारे फोटो दिलेले मी तुम्हाला जीप फाईलमध्ये, तर तुम्ही ॲड करायचे 7 नंबरचा. अजून 8 नंबरचा फोटोला पण आज करायचे अशा प्रकारे ॲड, ठीक आहे. नंतर पुढचा 9 नंबरचा फोटोला पण हाच करायचे ॲड. आणि नंतर पुढचा जो काही 10 नंबरचा फोटो आहे त्याला पण हाच ॲड करायचे, ठीक आहे. अशा प्रकारे 4 फोटोंना हे 4 फोटोंना अशा प्रकारे हा व्हाईट कलरचा जो मी फोटो तुम्हाला दिलेला आहे तर तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचे, आता एवढं झाल्यानंतर बाकीचे जे काही फोटो असतील ते पण तुम्ही वेगवेगळे फोटो लावून रिप्लेस करून घ्या. जसे की आता 2 नंबरचा फोटोवरती क्लिक करून रिप्लेसमध्ये यायचे. जो पण दुसरा तुम्हाला फोटो लावायचा असेल तर फोटो सिलेक्ट करायचे. अशा प्रकारे पटापट तुम्ही सगळे फोटो रिप्लेस करून घ्या. हे जे काही छोटे आपण फोटो कट केलेले पार्टमध्ये पुढे ते पण तुम्ही रिप्लेस करून घ्या. फक्त जे काही 4 फोटो आता आपण व्हाईट कलरचं लावलेले, पांढऱ्या कलरचे, ते जसे तसे ते राहू द्या, त्यांच्यावरती काही रिप्लेस करू नका, ठीक आहे. ते जसे तसं तुम्ही राहू द्या. फक्त छोटे फोटो आणि पुढचे जे काही फोटो आहेत तर ते रिप्लेस करून घ्या. तर मी पटापट फोटो रिप्लेस करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो.
तर बघू शकता मित्रांनो, इथून मी सगळे फोटो रिप्लेस करून घेतलेले, छोटे छोटे फोटो होते ते आणि पुढचे सगळे फोटो इथून मी रिप्लेस करून घेतलेले बघू शकता. अशा प्रकारे फोटो रिप्लेस करून घ्या. नंतर काय करायचं, आता जे काही व्हाईट कलरचे फोटो आहेत तर यांच्यावरती आपल्याला फोटो लावायचे अजून. आणि समजा मित्रांनो तुम्हाला फुल स्क्रीनची साईज घ्यायची, आता तुमचा फोटो जर छोटा असेल तर खाली ऑप्शन आहे, यांना स्क्रॉल करून तुम्ही एक्सपेक्ट रेशोमध्ये यायचे आणि ओपन रेशो तुम्ही सिलेक्ट करायचे. फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून 2 बोट ठेवून तुम्ही फोटो झूम करून घ्यायचे. ठीक आहे, एवढं तुम्ही करायचे. नंतर आता जे काही व्हाईट कलरचे फोटो आहेत तर यांच्यावरती पण आपल्याला फोटो लावायचे. आता काय करायचे, आपल्याला आधी काय करायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. इथून आपल्या जिप फाईलचा फोल्डर ओपन होईल, तर इथून याला ओपन करायचे. इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे. ठीक आहे, इथून जसे की इथून मी आता एक फोटो घेतलेला फोटो घ्यायचे, अशा प्रकारे फोटो ॲड करायचे. फोटोल्याचे लेअर इथून अशा प्रकारे याच्यापर्यंत कमी करून घ्यायचे, पहिला फोटो एवढी. ठीक आहे, नंतर इथं खाली ऑप्शन आहे, यांना स्क्रॉल करून क्रॉपमध्ये यायचे आणि इथं स्टार्टिंग शेवटी यायचे, एकदम शेवटी तुम्हाला 3.4 अशा प्रकारे एक साईज दिसेल. तर याच्यात तुम्ही काय करायचे, झूम आउट करून घ्यायचे. याच्यात तुम्ही तुमचा फोटो बसून घ्यायचे, टिक करून घ्यायचे. इथं फोटो येऊन लागेल. नंतर खाली ऑप्शन आहे, यांना स्क्रॉल करून तुम्ही काय करायचं, थोडंसं पुढे यायचे, ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे, ॲडव्हान्समध्ये यायचे, झूममध्ये यायचे आणि रेसला तुम्ही 75पर्यंत तुम्ही झूम आउट करून घ्यायचे. ठीक आहे, 75पर्यंत. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि नंतर अशा प्रकारे सेम अशा प्रकारे फोटो घ्यायचे, क्रॉप करायचे आणि जे काही पुढचे अजून 3 फोटो राहिलेत तर यांना तुम्ही हे लावून घ्यायचे फोटो. ठीक आहे, तर मी पटापट आता तिघं यांना पण फोटो लावून घेतो. तर मित्रांनो बघू शकता, आता जे काही 4 फोटो होते व्हाईट कलरचे तर त्यांच्या ओव्हरलेमध्ये जाऊन अशा प्रकारे ओव्हरलेमधून हे 4 फोटो मी इथं लावून घेतलेले, साईज वगैरे कमी करून घेतलेले, क्रॉप पण करून घेतलेले. जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं सेम तशा प्रकारे करायचे. ठीक आहे, आणि नंतर एवढं झाल्यानंतर काय करायचं, परत एक तर याच फोटोच्या स्टार्टिंगला यायचे. ठीक आहे, व्हाईट कलरच्या फोटोच्या स्टार्टिंगला यायचे, बाजूच्या ॲरोवरती क्लिक करून एपेक्समध्ये यायचे अशा प्रकारे. नंतर व्हिडिओ एपेक्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, मी तुम्हाला स्पेलिंग सांगतो, हार्ट आणि तर तुम्ही इथून हे स्पेलिंग टाकायचे, हार्ट स्पोर्ट अशा प्रकारे तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे. तुम्ही स्पेलिंग चुकू देऊ नका, जे मी तुम्हाला इथं सर्च करून दाखवले ते सर्च करायचे आणि ते बघू शकता. इथं हा इफेक्ट आलेला आहे, व्हिडिओ इफेक्ट बघू शकता, हा वाला तुम्ही घ्यायचा. ठीक आहे, स्पेलिंग बरोबर बघून घ्या आणि ओके करायचे. ठीक आहे, नंतर हा इथून इफेक्ट येऊन लागेल. नंतर परत ओके करून नंतर पुढे यायचे. ठीक आहे, आता याची लेअर काय करायचे, जिथंपर्यंत आपला पुढचा व्हाईट कलरचा फोटो आहे शेवटीपर्यंत तर इथंपर्यंत ओढून घ्यायचे. परत याच फोटोचं स्टार्टिंगला यायचे अशा प्रकारे, परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायची आणि इथून परत तुम्ही काय करायचं, गर्ल्स सिक्रेट अशा प्रकारे तुम्ही हे नाव सर्च करायचे. ठीक आहे, स्पेलिंग बघून घ्या. ठीक आहे, आणि इथून तुम्ही काय करायचं, थोडंसं थांबायचे आणि नंतर लोडिंग झाल्यानंतर थोडंसं इथं बघू शकता, इथं 4 नंबरला आलेला आहे हा इफेक्ट, तर तुम्ही हा इफेक्ट घ्यायचे. ठीक आहे, तर नंतर ओके करायचे आणि परत त्याची लेअर या 4था नंबरचा जो काही व्हाईट कलरचा फोटो आहे आपला तर तिथंपर्यंत ओढून घ्यायचे. ठीक आहे, इथंपर्यंत आता झाल्यानंतर परत आता एकदम व्हिडिओचा स्टार्टिंगला यायचे आणि त्यानंतर काय करायचे, इथं तुम्ही वरती सर्च आयकनमध्ये यायचे आणि इथून तुम्हाला मी स्पेलिंग सांगतो अशा प्रकारे तुम्ही इरुंगल अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे. ठीक आहे, इरुंगल अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे, थांबायचे आणि तुम्ही बघू शकता इरुंगल स्लाइसेस अशा प्रकारे इथून ॲनिमेशन आलेलं आहे इनमधून. जर तुम्ही इथून पूर्ण नाव टाकलं तरी चालेल, इलिंगन स्लाइसेस अशा प्रकारे. नंतर इथं तुम्हाला हा ॲनिमेशन सापडून जाईल. ठीक आहे, इनमध्ये फक्त याच्यावरती क्लिक करायचे आणि तर हा ॲनिमेशन लागून जाईल पहिला फोटोला. ठीक आहे, नंतर दुसरा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही क्रॉस शेक अशा प्रकारे सर्च करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे क्रॉस शेक नावाचा तुम्ही सर्च करायचे इनमध्येच आणि 1 नंबरला येऊन लागेल किंवा 2 नंबरला, 2 नंबरला आहे तर हे ॲनिमेशन लावायचे. नंतर ओके करायचे. परत पुढच्या फोटोवरला पण तुम्ही क्रॉस शेक नावाचं ॲनिमेशन लावायचं अशा प्रकारे. ठीक आहे, 3 नंबरचा फोटोला. परत पुढच्या 4 नंबरच्या फोटोला पण तोच लावायचा आहे क्रॉस शेक, तर इथून तुम्ही सर्च करायचं लगेच. परत पुढच्या फोटोला पण तुम्ही तोच लावायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही टोटल एक सुरुवातीच्या फोटोला तो आपण एक ॲनिमेशन लावलेलं आहे इरिंगल स्लाइसेस नावाचा, तर तो लावायचा. नंतर 2, 3, 4, 5 हे जे काही पुढचे 4 फोटो आहेत तर यांना क्रॉस शेक नावाचे ॲनिमेशन लावायचे इनमधून सर्च करून. ठीक आहे, आता जे काही छोटे छोटे फोटो आहे इथंपर्यंत बघू शकता व्हाईट कलरचा फोटोपर्यंत, तर हे जे काही छोटे छोटे फोटो आहे फक्त यांच्यावरती अशा प्रकारे चलायचे, 2 बोट ठेवून लेअर झूम करायचे आणि फक्त आता छोटे छोटे फोटोवरती चलायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून फक्त तुम्ही काय करायचे, पॉपिंग कँडी हा ॲनिमेशन पटापट जे काही छोटे छोटे आपण फोटो कट केलेले तर यांना लावून घ्यायचे पॉपिंग कँडी नावाचे. ठीक आहे, तर मी पटापट यांना हा ॲनिमेशन पण लावून घेतो. तर बघू शकता जे काही छोटे छोटे फोटो होते तर यांना पण हा ॲनिमेशन इथून मी लावून घेतलेले.
त्यानंतर काय करायचं, आता ओव्हरलेमधून जे काही आपण फोटो घेतलेले आहे त्यांना ॲनिमेशन लावायचे. आता सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करायचे. आता पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे. इथून तुम्ही पेंडुलम मून नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत ओके करायचे. परत पुढचा दुसरा फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत पुढच्या फोटोवरती यायचे, परत ॲनिमेशनमध्ये यायचे अशा प्रकारे. आणि इथून तुम्ही कॉम्बोमधून पेंडुलम मून नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत पुढच्या शेवटच्या फोटोवरती यायचे, म्हणजे व्हाईट कलरचा शेवटचा फोटो आहे तर इथं यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे जे काही ओव्हरलेमधून आपण हे 4 फोटो लावलेले तर यांना पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 अशा प्रकारे ॲनिमेशन तुम्ही लावायचे. परत आता पुढच्या फोटोवरती यायचे. ठीक आहे, इथून काय करायचे, आता इथून पुढं मी तुम्हाला जशा प्रकारे सांगणार आहे तशा प्रकारे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, आता हा आपला 10 नंबरचा फोटो आहे. आता ॲनिमेशनमध्ये यायचे. ठीक आहे, आणि कॉम्बोमधून इथून तुम्ही काय करायचं, बाउन्सरस नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत ओके करायचे. परत पुढच्या फोटोवरती यायचे 11 नंबरचा. नंतर ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये यायचे. इथून तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन शोधायचे. ठीक आहे, डिस्टॉर्ट राईट नावाचं बघू शकता, हा वाला ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत ओके करायचे. परत पुढच्या फोटोवरती यायचे आणि परत कॉम्बोमधून 3D कार्ड 6 नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, इथून थोडंसं पुढे खाली यायचे. इथं तुम्हाला 3D कार्ड 6 नावाचं ॲनिमेशन भेटून जाईल, हा लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. परत तुम्ही खाली यायचे आणि इथून तुम्ही 3D कार्ड 3 नावाचं ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, थोडंसं खाली यायचे आणि थोडंसं शोधायचे. ठीक आहे, तर इथं बघू शकता खाली आहे 3D कार्ड 3 नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे. ओके करायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, स्लाईड अँड व्ह्यू नावाचं ॲनिमेशन लावायचे. थोडंसं खाली यायचे, शोधायचे. ठीक आहे, बघू शकता आलेलं आहे स्लाईड अँड व्ह्यू नावाचं हा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे या फोटोला. ठीक आहे, 16 नंबरचा. नंतर पुढचा फोटो आहे अजून, तर याच्यावरती यायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, इथून थोडंसं खाली यायचे अशा प्रकारे. तर इथून तुम्ही वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन लावायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून याला काय करायचे, इथून थोडंसं खाली यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे खाली यायचे. इथं तुम्हाला एक स्लीप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन दिसेल, तर हा तुम्ही लावायचे या फोटोला. ठीक आहे, पुढच्या. आणि नंतर याच्या पुढच्या फोटोला स्लीप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. इथे थोडंसं खाली यायचे, बघू शकता सापडून जाईल. तर अशा प्रकारे जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितले ते तुम्ही लावून घ्यायचे. ठीक आहे, नंतर काय करायचे, एकदम स्टार्टिंगला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. इथं मी तुम्हाला जिप फाईलमध्ये पाटलीन अशा प्रकारे एक नावाची पेन दिलेली, तुम्ही पेन जे घ्यायचे वरती तुम्ही कोपराला किंवा कुठेही खाली वगैरे तुम्ही लावू शकता तुमच्या इच्छेने, जिथं तुम्हाला आवडेल तिथं तुम्ही लावून घ्यायचे. नंतर याची लेअर तुम्ही शेवटपर्यंत ओढून घ्यायची. जर इथं लेअर अटकून जात असेल तर इथं याच्यावरती क्लिक करून ठेवायची, लेअरला या फोटोच्या खाली ओढून घ्यायची, नंतर शेवटीपर्यंत वाढून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, नंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवून घ्यायचे. आता तुम्ही काय करायचे, परत पुढे यायचे थोडंसं. ठीक आहे, इथं जे काही आपण 3D वाले ॲनिमेशन लावलेले तर त्या फोटोंवरती यायचे, खाली बाजूला ॲरोवरती याच्यावरती क्लिक करायचे, बाजूला इथं कुठेही क्लिक करून होम पेजवरती इथं अशा प्रकारे आयकन दिसतील तर तिथे यायचे. इथे शेवटी यायचे, बॅकग्राऊंडमध्ये यायचे, ब्लरमध्ये यायचे. इथून 2 नंबरचं ब्लर ऑप्शन सिलेक्ट करायचे. परत पुढचे 3D कार्डवाला इमेजवरती यायचे, ब्लरमध्ये येऊन परत हा इथून 2 नंबरचा ब्लर इथून घ्यायचे. ठीक आहे, आणि इथं बघू शकता किती छान वाटतो आहे. जर तुम्हाला पुढच्या फोटोंना काही ॲनिमेशन वगैरे लावायचे असतील जसे की व्हिडिओ एपिस वगैरे, तर तुम्ही इथं या फोटोपासून स्टार्ट करू शकता. ठीक आहे, इथं यायचे, एपिसमध्ये यायचे, व्हिडिओ एपिसमध्ये यायचे. तर इथून तुम्ही डिकोरमध्ये यायचे. ठीक आहे, डिकोरमध्ये अशा प्रकारे यायचे आणि इथं तुम्हाला डिकोरमध्ये छान छान प्रकार तुम्हाला व्हिडिओ इपिक्स ॲनिमेशन वगैरे भेटून जातील, बॉडी एपिक्समध्ये पण भेटून जातील. तर इथून तुम्ही घ्यायचे, जे पण तुम्हाला आवडतील ते घेऊ शकता. तर इथून थोडंसं लोडिंग होऊन देतो तुम्ही. तर इथं बघू शकता लोडिंग झालेले काही इपिक्स. तर इथून आता समजा, तर इथून बघू शकता आता हा ग्लो हार्ट नावाचा मी इथून घेतो आहे. तर इथून समजा तुम्हाला वेगळा घ्यायचा असेल तर तुम्ही दुसरा घेऊ शकता. अशा प्रकारे जे पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट्स, बॉडी इफेक्ट जे पण तुम्हाला आवडतील ते तुम्ही घ्यायचे. जसे की आता पुढचे 2 फोटोंना समजा मी इथून बॉडी इफेक्टमध्ये जातो आणि इथून मी कोणताही बॉडी इफेक्ट जो मला आवडेल तो मी तो इथून लावून घेतो. आता तुमच्या हिशोबाने तुम्हाला जो पण आवडेल तुम्ही तो घ्यायचा आहे. जसे की आता मी इथून फ्रेगमेंट क्लोन घेतो, मला हा आवडला तर मी हा घेतो. तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो घेऊ शकता. ठीक आहे, आणि याची लेअर मी कमी करून घेतो. अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट्स, बॉडी इफेक्ट जे तुम्हाला आवडतील ते तुमच्या हिशोबाने तुम्ही घ्या. तर बघू शकता इथून अजून आहे मी दुसऱ्या व्हिडिओ एपिक्स घेतलेले आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे पण व्हिडिओ एपिक्स आवडतील जसे की वर्ल्ड वाईड पेटल्स नावाचं इथं तुम्हाला नाव दिसत असतील, जर तुम्हाला हेच लावायचे असतील तर तुम्ही हे लावू शकता. जसे की आता डुईस नावाचं तुम्ही घेतलेलं आहे, समजा तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो व्हिडिओ एपिक्स, बॉडी एपिक्स तुम्ही इथून लावू शकता. त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले. आता त्यानंतर सिम्पलवरती
इथं तुम्ही क्वालिटीवरती क्लिक करायचे AIHDवरती. इथून तुम्ही काय करायचे, इथून व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायची. खालची रेस तुम्ही वाढून घ्यायची तुमच्या हिशोबाने. नंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.